अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशांची पुस्तकं वाचत आहोत. त्यात सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित श्री सद्गुरू स्मरणी पुस्तक वाचत आहोत. त्यात ते पुढे म्हणतात, मी चिरकाल ऋणी आहे. विटे या गावाजवळ रेवणसिद्धांचे जागृत स्थान आहे. दर अमावस्येला तिथे खूप गर्दी असते. कराडहून एकदा परमपूज्य श्री मामांबरोबर आम्ही काही साधक रेवणसिद्धाच्या दर्शनाला निघालो. तिथे पोहोचलो तर सगळीकडे सामसूम नीरव शांतता होती. आमच्या व्यतिरिक्त तिथे त्या दिवशी कुणीच नव्हते. फार प्रसन्न वाटले. तेथील प्रचंड अशा आडव्या देवशिळेतून पाझरणारे जलतीर्थ आम्ही प्राशन केले, दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा मार्गाची वाट पाहू लागलो. त्या वाटेवर डाव्या हाताला एक चाफ्याचे झाड लागते. प्रदक्षिणा घालताना आमच्याबरोबर आलेले कराडचे एक साधक पुढे होते, मामा मध्ये होते आणि मी सगळ्यात मागे शेवटी होतो. प्रदक्षिणा घालता घालता मामा त्या चंपवृक्षाखाली आले आणि अचानक त्यांच्या शिरावर कोणीतरी ताज्या खुळून व्हाव्यात तशा चाफ्याच्या 2 कळ्या पडल्या. त्यांनी वर बघून स्मितहास्य केले, कळ्या उचलून कोटाच्या खिशात घातल्या आणि परत प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ते चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी कितीतरी वेळ बघतच राहिलो. प्रदक्षिणा घालता घालता मामा ज्या कुणा अदृश्य शक्तीने ती पूजा घडवली तिलाच मग मी मनोमन साष्टांग प्रणिपात केला. कंठ गहिवरून आला. वाटले की ज्या कोणी अशा विलक्षण पद्धतीने मामांचे पूजन केले त्यांचा माझ्या तनमनाचा कण कण चिरकाल ऋणी आहे. देवा, आपल्या थोरवीची किती अपूर्व प्रचिती त्याने मला दिली. त्यापेक्षा मोठे देणे कोणी आयुष्यात मला देऊ शकेल काय? वरी बैसले आपण. औषधी यमाई म्हणजे औंची यमाई म्हणजे परमपूज्य श्री मामांची कुलदेवता. याचा आई जगदंबेच्या दर्शनाला परमपूज्य श्री मामांसोबत आम्ही मेटॅडोर करून निघालो होतो. औंध जवळ येत होते. अचानक एका पर्वत शिखराकडे बघून मामाने हात जोडले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गाडी पुढे निघाली. तिथे कोणीतरी त्यांना विचारले, मामा, तिथे डोंगरावर कुठले स्थान आहे? क्षणभर ते स्तब्ध राहिले. म्हणाले, स्थान नाही, पण जगदंबेने तिथे दर्शन दिले. आपली वाट बघते आई. औंधला पोहोचलो. मंदिरात विधीपूर्वक दर्शन झाले. परमपूज्य श्री मामांनी साष्टांग नमस्कार घातलाच. देवीच्या मुखमंडलावर प्रसन्नतेची प्रस्फुटित आभा दिसू लागली. आम्ही दर्शन प्रदक्षिणा होऊन परत निघताच तेच मुखमंडल खिन्न वदन झाले. जणू आपले पोटचे पोर दूर देशी निघाले अशी करुणा चेहऱ्यावर साकारली. मामा गंभीरपणे उभे होते. परत एकदा नमस्कार करून ते बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ आम्हीही सगळे बाहेर आलो. नंतर गावात एका ठिकाणी सामान ठेवले. 3-4 ठिकाणी जाऊन तिथे परत आलो. फराळ वगैरे झाला. परतीच्या प्रवासाला लागायचे होते. सर्व मेटॅडोरजवळ आलो. आत परमपूज्य श्री मामा बसल्यावर सगळेच अदबीने आत शिरून आपापल्या जागेवर बसले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा गजर होऊन गाडी हलणार इतक्यात एक गरीब वारकरी वृद्धा तिथे आली. मामा, पांडुरंगा, मामा अशी साथ घालीत ती खिडकीजवळ आली. परमपूज्य श्री मामांनी गाडी सुरू करू नकोस म्हणून
ड्रायव्हरला खुणावले. त्या बाईला दाराजवळ येण्याचा इशारा केला आणि स्वतःच दार उघडले. ती वृद्धा आली. आत शिरून तिने मामांच्या पायावर जवळच्या फुलपात्रातले थोडे पाणी घातले. हळदी कुंकू तुळशीजवळ वाहिले. त्यांच्या हातात 10 पैशाचे एक नाणे ओले करून दिले. कपाळी बुक्का लावला आणि पायावर डोके ठेवून नमस्कार केला. तिने डोके वर केले तर लक्षात आले की तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दाटल्या कंठाने ती मामांना हात जोडून म्हणाली, देवा पांडुरंगा, किती दिवसानं भेटलास रे बाबा. म्हातारीच्या हातोडीचे किती परीक्षा बघतोस रे. मामाही गैरवरले होते. तशीच रडत रडत ती खाली उतरली. उतरता तिने ड्रायव्हरला हात जोडून विनवले, बाबा 2 मिनिटे थांब. उतरून ती मेटाडोरच्या समोर आली. हातातल्या फुलपात्रातले पाणी दोन्ही चाकांवर घातले. हळद कुंकू बुक्का वाहिला. भर रस्त्यात मेटाडोरला साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर उठून गाडीभोवती प्रदक्षिणा करू लागली. अश्रुधारा वाहत होत्या आणि ती अभंग म्हणत होती, रत्नजडित सिंहासन वरी बैसले आपण, कुशेल ती दुई बाई. 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, पण ती मामांपाशी आली. त्यांच्या मस्तकी तुलसीदल वाहिले. परत पायावर डोके ठेवले आणि दोन्ही हात जोडून त्यांच्या पुढे केले. मामाने तिच्या हातात आपल्या पायावर वाहिलेले तुलसीदल घातले. खिशातून 2 पेढे काढून तिच्या हातावर ठेवले. त्यांच्या नेत्रात अपार करुणा ओथंबले होते. ती वृद्धा मग दारापासून हात जोडून पाणावलेल्या नेत्रांनी दूर झाली. कुणीतरी दार लावून घेतले आणि गाडी सुरू झाली. मी मागे वळून त्या वृद्धेकडे बघतच राहिलो. परमपूज्य श्री मामांनी दिलेले तुलसीदल घट्ट हृदयाशी धरून ती स्फुंदत उभी होती. डोळ्यातून सतत धारा वाहत होत्या. वाटले की तिने श्रीचरणांवरचे तुलसीदल नाही, प्रत्यक्ष श्रीचरणच हृदयाशी घट्ट धरून ठेवलेले आहेत. परत भेटतील की नाही याची शाश्वती नाही, म्हणून असे कायमचेच धरून सांभाळले आहेत. त्या तुलसीदलाच्या रूपाने तिला भक्तिप्रेमाचे विश्वच गवसले होते. जणू तिच्या भक्तिभावावर शक्तिमुद्रा उठवून तिची भक्ती सार्थ करून ते तुलसीदल तिच्या हृदयापाशी निवांत विसावले होते. मामा शब्दाला आईचे काळीज. श्रीशैलमला आमची भक्तियात्रा गेली होती तेव्हाची ही हकीकत आहे. सकाळच्या सुमारास आम्ही सगळे पाताळगंगेवर पोचलो. छान उबदार पाणी होते. सगळे आपापल्या आंघोळीत उरकू लागले. मीही आंघोळ केली. इतक्यात परमपूज्य श्री मामा समोरून आले. चल म्हणाले आणि पाण्यात शिरले. थोडा वेळ पाण्यात डुंबले. मी हातात एक तांब्या घेऊन कमरेइतक्या पाण्यावर उभा होतो. मामा माझ्याजवळ येऊन उभे राहिले. मला म्हणाले, माझ्या डोक्यावर पाणी घाल त्या तांब्याने. खूप आनंद झाला. तांब्या भरभरून पाणी घालू लागलो. इतक्यात पात्राच्या मध्यभागी मामा एकदम बघू लागले. बघता बघता त्यांचे हावभाव बदलले आणि क्षणात त्याने पाण्यातूनच मासळीसारखी उंच उडी मारून पाण्यात सूर मारला. पोहत पोहत ते पात्राच्या मध्यभागी गेले आणि तिथे पाण्यात बुडी मारली. थोड्या वेळाने ते परत काठावर जे आले ते एका भावावस्थेतच. आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्यांच्या शरीरातून जो दिव्य सुगंध निघत होता तो इतका तीव्र होता की नदीच्या सबंध पात्रातून कोठूनही पाणी उचलले तरी त्याला तोच सुगंध यायचा. सुगंधाने सगळ्या दिशा अक्षरशः कोंदाटल्या होत्या. नंतर कधीतरी त्यांच्याच बोलण्यातून त्या प्रसंगाबद्दल ओझरते कळले. त्यांना त्या दिवशी पात्राच्या मध्यभागी प्रत्यक्ष भगवती
भ्रमराचे भ्रमरांबेचे दर्शन दिले होते. तिचे चरण प्रक्षालन करण्यासाठीच त्याने पाण्यात डुबकी मारली होती. आई जगदंबेचे मामांवरचे ते उदंड प्रेम, त्यांच्याबद्दलचे अपार वात्सल्य बघितले आणि वाटले की ते योग्यच आहे. कुळाचे नाव आपल्या तपश्चर्येने शिलाने मोठे करणाऱ्या पुत्राचा कुठल्या आईला अभिमान वाटणार नाही. पण त्याचबरोबर एक प्रश्नही पडला, मामा, तुम्ही तशीच आईसारखी माया आम्हा सगळ्यांवर का करता? आम्ही तर तुमचे पुत्र म्हणून घेण्याच्याही योग्यतेचे नाही. तुम्हाला अभिमान वाटावा, संतोष वाटावा असे आम्ही काय करतो? उलट आपलीच सुखदुःखे सांगून तुम्हाला सतत त्रास देतो. या प्रश्नाचे उत्तरही मामा कदाचित असेच देतील, अरे पोरा, आईला केवळ मुलाची काळजी करणेच माहीत असते. पोर उदार असले तरी तिच्या मायेत फरक पडत नसतो. परत हे असले काहीतरी मनातही आणू नकोस. आणि मग मामा या शब्दाचे गूढ उलगडले. मामा या शब्दातच दोनदा आईचा उल्लेख आहे. या शब्दालाच आईचे काळीज लाभलेले आहे. माझ्या मनातल्या धुवातही याच